नमस्कार मंडळी. तर आज सिया गावाकडे आलेली आहे. मंठ्यामध्ये राहतो आम्ही, जालना जिल्ह्यामध्ये येते. आता रत्नेश्वर बाबाच्या मंदिरामध्ये आली. नंदीला नमस्कार केला, नंतर महादेवाला नमस्कार केला. तिथेच मारुतीचं मंदिर आहे छोटंसं, त्या मंदिराजवळ गेली. तिथेही नमस्कार केला. बघते इकडे तिकडे काय काय आहे, तर नमस्कार करून घेतला. त्यानंतर प्रदक्षिणा घालते म्हणते. प्रदक्षिणा घालून झाल्यावर परत रामाच्या फोटोजवळ येते, तिथे नमस्कार करते. जय श्रीराम. त्यानंतर पप्पासोबत परत पूजेला बसली आहे. पप्पाने भस्म लावून दिला आहे व चंदनाचा टिक्का लावला आहे छान असा. त्यानंतर पप्पा जसे करतायत तसं करण्याचा प्रयत्न करते. आमचे पप्पा रोज महादेवाच्या पूजेला जातात मंदिरामध्ये सकाळी अंघोळ झाल्यानंतर. आई पप्पा कधी कधी सोबत असतात, कधी कधी नसतात. जसा वेळ मिळतो तसं जातात. आई पण आमच्या. त्यात सिया पण आज गेली होती. पहिला दिवस गावी येण्याचा. काहीतरी नवीन आणि चांगलं शिकते. मन खूप प्रसन्न वाटत आहे. पप्पाला विचारते हे काय ते काय आहे. अत्तर लावतीये. मंदिर म्हणल्यावर दर्शनाला येणारे जाणारे भक्त पण फार असतात. श्रावण महिना संपला आहे आताच, त्यामुळे एवढी नाही आहे गर्दी, थोडीफार आहे. त्या आजोबांशी काहीतरी बोलत आहे सिया. नमस्कार करून आजोबाला काहीतरी सांगतीये. त्यानंतर आरतीची तयारी केली व आरती करण्यास चालू केली. पप्पा म्हणतायत जवळ आहे, आरती घे. आरती करायला फार आवडतंय. त्यानंतर अशा प्रकारे आरती झाल्यानंतर परत एकदा नमस्कार करून मॅडम आमच्या घरी निघाल्या. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. चला, तर आता आरती संपन्न झालेली आहे. आता महादेवाला आरती देत आहेत पप्पा. आता आरती घ्या म्हणते. मला घेऊ द्या म्हणते. बाय बाय म्हणते. चला बाय.